कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता. ज्याप्रमाणे भगवान शिवानी देवावर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावे. तसेच त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हवन या दिवशी करतात. भगवान शिवाचे पूजन केलं जातं आणि त्यांना अभिषेक केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व, महात्म्य, पूजनाचा तसेच त्रिपुरवात हवनाचा मुहूर्त, त्रिपुरवात कशी लावावी, कोणतं मंत्र म्हणावे, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, हवन कसं करावं, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभवामी या चॅनलमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि तिची समाप्ती होईल 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:47 उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे, परंतु त्रिपुरारी पौर्णिमा पूजन किंवा शिवपूजन किंवा त्रिपुरवात आपण जी लावतो ती प्रदोष समयी संध्याकाळी लावली जाते आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती लावायची आहेत. ज्यांना 26 नोव्हेंबर रविवारी त्रिपुरवातीचं हवन करायला जमणार नाही त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्रिपुरवातीचं हवन करावं. किंवा आपल्याला जर त्रिपुरवाती उशिरा उपलब्ध झाल्या तर आपण या त्रिपुर पौर्णिमेनंतर सुद्धा एखाद्या संध्याकाळी प्रदोष समयी त्रिपुरवातीचं हवन करू शकतो. हवन करताना मंत्र साधना महत्त्वाची असते, त्यामुळे जरी आपल्याला उशिरा वाती उपलब्ध झाल्या तरी सुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना पण अवश्य करावं. या ज्या त्रिपुरवाती आहेत त्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून यांचा हवन या दिवशी केलं जातं. त्रिपुरवाती आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील. 750 वाती असतात. बाजारामध्ये उपलब्ध नाही झाल्या तर आपण या वाती घरी देखील बनवू शकतो. कापूस घ्यावा व त्यापासून आपण घरच्या घरी या वाती बनवू शकतो. समजा एखाद्याला वाती उपलब्ध झाल्या नसतील तरी काय करावं? मंत्रोक्त हवन करा, शुद्ध तुपाची आहुती द्या, तरी सुद्धा ती फलदायी ठरेल. हवन कसं करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं असतं, त्यांना अभिषेक करायचा असतो. संध्याकाळच्या वेळेला प्रदोष समयी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. ही पूजा संध्याकाळी सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला ज्या 750 वाती असतात व त्या वाती प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे त्याचं हवन चांगलं होतं. व ती भिजत ठेवून मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची, म्हणजे आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि त्यांचं हवन चांगल्या रीतीने होईल. संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर गणेश पूजन करायचं आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अभिषेक करण्यासाठी कामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी. तिला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावं. देवघरासमोर एखादा पाट ठेवावा, चौरंग ठेवावा. त्यावर शुभ वस्त्र जे भगवान शिवांना प्रिय आहे ते वस्त्र अंथरावं. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करावी. आपल्यानंतर आपल्या घरातील शिवलिंग असेल तर ते ताम्हनात घ्यावं. ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी सुपारी घ्यावी आणि ताम्हनामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने, दूध असेल तर कच्च्या दुधाने, पिशवीतील किंवा उकडलेलं गार दूध घेऊ नका. ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर शतनामावली चमचाभर पळीभर पाणी टाकून भगवान शिवांना पिंडीला अभिषेक करावा. बेलपत्र उपलब्ध झालं तर बेलपत्र अवश्य वाहावं, फुले वाहावीत. भगवान शिवांच्या पिंडीला म्हणजेच शिवलिंगावरती भस्म लावावं आणि ते भस्म आपल्या कपाळाला लावावे. अशा रीतीने प्रदोष काळामध्ये भगवान शिवांना प्रथम अभिषेक करून घ्यावा. अभिषेक केल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला हवनकुंड लागेल. हवनकुंड मातीच असले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 750 त्रिपुरवाती घ्याव्यात. प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार आहोत शक्यतो घरातील पूर्व दिशेला हवनकुंड स्थापित करावं. त्यासाठी प्रथम जमिनीची पूजा करावी. हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहाव्यात. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणावा. हवनकुंड त्या ठिकाणी ठेवावं. हवनकुंडाची देखील हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करावी. आपण जी पूजा सुरू करायची आहे त्या अगोदर त्रिपुरवाती तुपामध्ये भिजत घातल्या होत्या त्या वाती घ्याव्यात आणि त्या हवनकुंडामध्ये ठेवून द्याव्यात. कापूर आणि आपल्या घरातील दिव्यातून अग्नी घेऊन त्रिपुरवाती प्रज्वलित कराव्या. त्रिपुरवाती जाळण्यामागे असं कारण आहे की त्रिपुराती ह्या त्रिपुरा दैत्याचं प्रतीक म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी याचं हवन केलं जातं. कारण या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरार दैत्याचा वध केला होता. त्रिपुर दैत्याची कथा अशी आहे की त्रिपुर दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली होती. त्यांना संतुष्ट करून घेतलं आणि इतर देवांनी त्याच्या या आराधनेत विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, परंतु ते सर्व व्यर्थ गेले.
ब्रह्मदेवाने त्याला वर दिला तेव्हा त्रिपुरानं मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवतांना त्रास देऊन सोडले होते. प्रत्यक्ष भगवान विष्णू सुद्धा त्रिपुराचा प्रतिकार करू शकले नाही. तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवाचे गेलेले वैभव त्यांना परत मिळवून दिलं. देव आनंदी झाले. त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले व स्तुती गायली. दीपोत्सव साजरा केला. यालाच देव दीपावली असे देखील म्हणतात. देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील सुद्धा संकटाचे निवारण व्हावं, आर्थिक आरोग्याच्या समस्या याचं निवारण व्हावं म्हणून, तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपले जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केले जाते. म्हणून आपण प्रत्येकाने या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने हवन करायला हवा. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन करताना स्वामी समर्थ यांचा मंत्र म्हणायचा आहे, श्री स्वामी समर्थाय नमः. त्यानंतर आपल्याला स्वाहा म्हणायचं आहे. स्वामी समर्थांचा मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा आहे. स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची आहे. हा मंत्र आपण 11 किंवा 21 वेळा म्हणू शकतो. महामृत्युंजय मंत्र, ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युमोक्षाय मामृतात. या मंत्राचे देखील यथाशक्ती आपण पठण करू शकतो. आहुती द्यायची आहे. प्रत्येक वेळी मंत्र म्हटल्याच्या नंतर आपल्याला स्वाहा म्हणायचं आहे. आणि त्रिपुरारी मंत्र, ओम श्री त्रिपुरकांताय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे. असं आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करायचं आहे. हे तिन्ही मंत्र किंवा यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि मंत्र म्हटल्याच्या नंतर तुम्हाला स्वाहा म्हणायचा आहे आणि शुद्ध तुपाची आहुती द्यायची. अशा प्रकारे या तिन्ही मंत्राचं आपण मंत्रोक्त हवन करू शकतो. या व्यतिरिक्त आपण कुलदेवतेचं 99 मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र, कुठल्याही मंत्राचं आपण हवन करू शकतो. हवन सुरू असताना शुद्ध तुपाची आहुती देऊनच हवन करावे. हवन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये शांती प्रस्थापित होते आणि मग आपल्या सर्व ज्या समस्या असतात त्या आपोआपच त्यांचं निवारण होतं. हवन झाल्यानंतर हवन कुंड तसं शांत होऊ द्यायचं. शांत झाल्यानंतर हवनाची जी राख असते ती राख आपल्या घरातील आजूबाजूला टाकायची आणि ते राख आपल्यातील भस्म भगवान शिवांना म्हणजे शिवलिंगावर लावावे. आणि जर का महादेवांचा फोटो असेल तर फोटोला सुद्धा लावावे. पूजेमध्ये आपण जे शिवलिंग मांडलं होतं त्या दिवशी संध्याकाळी पूजा तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा हलवली तरी चालेल. फुलं असतील, बाकीचे निर्माल्य असतील ते आपण विसर्जित करावे. आपण ते कुंडीमध्ये सुद्धा विसर्जित केलं तरी चालेल. अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण त्रिपुरासूर राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 वाती लावून त्रिपुरातील मंत्रोक्त हवन अवश्य करावे. भगवान शिवाच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल, आपल्या सर्व समस्या निवारण व्हावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा होईल. आणि तुमचं काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.